आपले जे चित्रपट आहेत, आपण चित्रपटाचा विचार केला, तर ते जेव्हा चित्रपटगृहातून उतरले चित्रपट, ते नंतर मग टीव्हीवर आले. त्यानंतर मग त्याच्या कॅसेट आल्या, व्हिडिओ कॅसेट आल्या. आज आपल्याला YouTubeवर पाहायला मिळतात. ती गाणी चालत आलेली आहे. तुम्ही जरी पडद्याबाहेर जाणं पसंत केलं असलं, तरीसुद्धा ते वेगवेगळ्या निमित्ताने तुम्ही रसिकांच्या पुढच्या समोर सुद्धा आहात, पिढीसोबत सुद्धा आहात. त्यामुळे शलाका माहिती आहे. पण तुम्ही त्यावेळेला असा अचानक निर्णय कसा काय घेतला? हं, स आई गेल्यावर आपण काय करायचं? हे माझ्या घरच्यांनीच ठरवलं, "बाई तू लग्न करून मोकळी हो." कारण भाऊ होता, तो पण लग्न करणार होता. मग काय करायचं? त्यावेळेला एवढं इंडिपेंडन्सी मुलींमध्ये नव्हती मला वाटतं. हां, शक्यता आहे. हां, शक्यता आहे. हां, नाही म्हणजे होतीच तसं. हां. पण नाही मी करणार आणि म्हणजे तेवढी बोलायची हिंमत नसते मुलीच्या जातीला. ते पाळलं, लग्न केलं. सगळं बंद. पण तुम्हाला तो निर्णय घेताना काही असं हे नाही वाटलं, की अरे आपण एका ग्लॅमर क्षेत्रातून बाजूला होतोय? नाही, काय झालं शेवटचं शूटिंग होतं, तेव्हा आई हॉस्पिटलमध्ये होती. 13 दिवस माझं शूटिंग ठकास महाटकचं कोल्हापूरला होतं आणि डॉक्टरनी शेवटचा वर्ड दिला होता, की बाबा हिचं काही खरं नाही आणि त्याही स्थितीत मला शूटिंगला जायला लागलं होतं. अच्छा. आरबारगी दिग्दर्शक होते ना? हो, ते बारगीर, कोल्हापूरचे होते. बारगीर. हां, हो. हां. मग? तर जायला लागलं होतं. मग ते कुठेतरी माझ्या डोक्यात आलं, की बाबा एवढं सगळं आईला त्यात शेवटचे 13 दिवस जर मी असती, तर काहीतरी बोलली असती. पण मी येईस तोपर्यंत ती गेलेलीच. मग ठरवलं नको. अच्छा. मनातून हे होतं ना सगळं. हां, हां, हां. इमोशनल. हं, हां, की आता शूटिंगच म्हणजे शूटिंग तर सोडू शकत नव्हते. त्यांचं ते प्लॅनिंग झालेलं होतं 13 दिवसाचं. हां. बरोबर आहे. लास्ट हां, शूटिंग होतं. ते हां. करणंच भाग होतं. मग तसं असल्यावरती ते डोक्यातून गेलं. जाऊ दे चला. अच्छा. हां. ते शटर बंद करून टाकलं त्यावेळेला हां, 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 आणि मग मुलगी, हां. घर सांभाळलं. 30-35 वर्ष होता माझा नवरा. अच्छा. हां. ते हां. हां, तर म्हणजे आता तो गेल्यानंतर परत लोकांनी इंडस्ट्रीतल्या लोकांचे मी खूप आभारी आहे. कारण सगळ्यांनी मला फोन करायचे, मेसेज करायचे, "तू परत ये" करत. आणि मग त्याच्यामुळे जरा परत छलाका उभी राहिली. हां, असं झालं. म्हणजे मग अजूनही आपल्याला ओळखतात. हां. हे जे काही मोठं होतं, मेसेज करतात, फोटो पाठवतात, माझेच फोटो मला पाठवतात मोबाईलवर. हां. बस आहे ना आणि काय पाहिजे? आणि मग ते 2-4 पिक्चर काहीतरी मला वाटतं नणंद भावजय, आपलेच दात आपले ओठ, हे ठकास माठक ते टीव्हीवर चालूच असतात. हो, झटपट करू दे खटपट.